आज मुंबईमध्ये भाजपच्या कोअर कमिटीची एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांची एकमतानं गटनेतेपदी निवड झाली। यावेळेला उपस्थित आमदारांकडून फडणवीसांवरती कौतुकाचा वर्षाव झाला। अनेक उपमा देत स्तुती सुमनं उधळण्यात आली आणि मग देवाभाऊंसाठी एक खास गाणं सुद्धा वाजलं। बघूयात या सगळ्याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। सर्वसम्मति से देवेंद्र फडणवीस जी को पार्टी के नेता के रूप में घोषणा करता हूं। विधानसभेच्या निकालानंतरचा 12 दिवसांचा सस्पेन्स संपला। केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी यांनी सर्वानुमते देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्याची घोषणा केली। चंद्रकांत दादा पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव दिला। हा प्रस्ताव देताना या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांसाठी काही विशेषणं वापरली। महाराष्ट्राच्या विधिमंडळ गटनेतेपदी आपल्या सगळ्यांचे मित्र, आपल्या सगळ्यांचे नेते, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय देवेंद्रजी, सरिता ताई, माननीय देवेंद्रजी, सरिता ताई, गंगाधरराव फडणवीस यांचं नाव या ठिकाणी सुचवतो। भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर श्रद्धा ठेवून चालणारे शिवभक्त श्री देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव आपल्या समोर मांडतो। या प्रस्तावाला भाजपच्या 12 आमदारांनी अनुमोदन दिलं। त्यात सर्वात पहिला क्रमांक होता पंकजा मुंडे यांचा। त्यानंतर रवींद्र चव्हाण, संजय कुटे, संजय सावकारे, अशोक उईके, योगेश सागर, संभाजी पाटील निलंगेकर आणि आशिष शेलार यांचा समावेश होता। मात्र चर्चा झाली ती गोपीचंद पडळकर, दिलीप बोरसे आणि मेघना बोर्डीकर यांनी फडणवीसांसाठी वापरलेल्या विशेषणांची। या राज्याचे गावगाड्याचे रक्षण करते, बहुजनांचे उद्धारक, गोरगरीब उपेक्षितांचे हृदय सम्राट माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव सुचवलेलं आहे, त्याला मी अनुमोदन देतो। महाराष्ट्राचे आदिवासींचे नेते देवेंद्र भाऊ फडणवीस यांना माझ्या वतीने आदिवासी आदरणीय चंद्रकांत दादा व आदरणीय सुधीर भाऊंनी ज्या नवमहाराष्ट्र घडवण्याची क्षमता असलेल्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाला जो प्रस्ताव मांडलेला आहे त्याला मी अनुमोदन देते। धन्यवाद। प्रस्ताव आणि अनुमोदन देताना विभागाचा जाती जमातीचा समतोल राहील याची काळजी भाजपने घेतलेली दिसली। रुपाणी यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाची घोषणा केली। त्यानंतर देवाभाऊ नावानं घोषणा सुरू झाल्या। राखेतून उठतो आणि घेई जो भरारी हे बोल फडणवीसांनी 5 वर्षांनंतर पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवत खरे करून दाखवलेत। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।